प्रश्नोपनिषदाची प्रार्थना. भद्रं कर्णैः शृणुयामदेवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्ट्वांसस्तनूभिर्वेषेम देवहितं यदायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्ति शान्ति शान्ति। हरिः ओं श्रीगुरुभ्यो नमः। प्रश्नोपनिषदाला आपण प्रारंभ केलेला आहे. पिप्पलाद ऋषींच्याकडे 6 जण येतात एका जीवन जिज्ञासेच्या अनुषंगानं, आणि आपल्याला प्रश्न विचारायचे आहेत असं ते म्हणतात. त्यावेळेला ऋषी त्यांना असं म्हणतात की वर्षभर आपण आश्रमामध्ये थांबा, त्यानंतर आपल्याला प्रश्न विचारावेसे वाटले तर आपण विचारा, मला जेवढं माहिती आहे त्याप्रमाणे मी आपल्याला उत्तर देईन. आणि त्यानंतर पहिला प्रश्न या ठिकाणी विचारला गेलेला आहे की ह्या सृष्टीच्या मुळाशी कारण काय आहे, सृष्टीच्या उत्पत्तीचा एकूण विचार काय आहे. त्यावेळेला प्रजापतीच्या अनुषंगानं ही सृष्टी निर्माण झालेली आहे. प्राण आणि रई ही 2 तत्व आहेत, आणि त्या तत्वांना अनुलक्षून ह्या विश्वाच्या रचनेचा, कार्याचा संबंध विचार ऋषी या ठिकाणी मांडत आहेत. 5 श्लोक 5 मंत्र आपले झालेले आहेत. 6व्या मंत्रामध्ये सूर्याचं कार्य काय आहे या विश्वामधलं ते ऋषींनी मांडलेलं आहे. अथादित्य उदयन प्राची दिशं प्रविशति तेन प्राच्यान् प्राणान् रश्मींषु सन्निधते यद्दक्षिणां यत्प्रतीचीं यदुदीचीं यदधो यद्ऊर्ध्वं यदन्तरा दिशो यत्सर्वं प्रकाशयति तेन सर्वान् प्राणान् रश्मीषु सन्निधते. अथ आदित्य उदयन, जेव्हा सूर्य उगवतो, उदय पावतो, प्राची दिशं प्रविशती, जो पूर्वेकडे प्रवेश करतो आहे. काय करतो त्यावेळेला? तेन प्राच्यान् प्राणान् रश्मीषु सन्निधते, तो आपल्या किरणांना पूर्व दिशेला उपयोगी पडणारे प्राण आणि चेतनशक्ती ठेवतो, निर्माण करतो. यद दक्षिणां यद प्रतीचीं यदुदीचीं यदधो यद ऊर्ध्वं यद अंतरा दिशो यद सर्वं प्रकाशयति. पूर्वला तो उगवल्यानंतरही पश्चिम असेल, दक्षिण असेल, उत्तर असेल, वरची दिशा असेल, खालची दिशा असेल, सगळ्या दिशांना तो पूर्णपणानं प्रकाशित करतो. जरी तो पूर्वेला उगवला म्हणून पूर्वेचाच भाग प्रकाशित झाला असं होत नाही, तो विश्वामध्ये पूर्णपणानं प्रकाशित होतो. आणि त्यानं काय घडतंय? तेन सर्वान् प्राणान् रश्मीषु सन्निधते, त्यामुळे सगळ्या प्राणांना तो आपल्या किरणात
स्पंदित करतो, म्हणजे प्राणांना एक प्रकारची ऊर्जा मिळते, एक प्रकारचं चैतन्य मिळतं. इथे सूर्याचं संपूर्ण कार्य ऋषींनी आपल्या समोर ठेवलेलं आहे. देह म्हटल्यानंतर देहामध्ये जसं रक्त आहे, मांस आहे, हाडं आहेत, अन्य काही द्रव्य आहेत, त्याच पद्धतीनं ह्या विश्वामध्ये सुद्धा अनेकविध विचार आहेत, अनेकविध दृष्टिकोन आहेत. सूर्य ज्या वेळेला पूर्वेला उगवतो आहे त्यावेळेला तो पूर्व दिशेमधून आल्या कारणानं त्या किरणांनी आपोआप विश्वातल्या सगळ्याच दिशा प्रकाशित होतात. एक प्रकारचं उत्साहपूर्ण जीवन, चैतन्यमय जीवन हे या सूर्योदयानंतर, सूर्य उगवल्यानंतर आम्हाला अनुभवता येतं. आणि जसा सूर्य उदयतो आहे त्याचं सौंदर्य या विश्वामध्ये आपल्याला अनुभवाला येतं आहे. म्हणून सूर्योदया आणि सूर्यास्ताला आपण काही पॉईंट्सला जाऊन बघतो की तो कसा आमच्यासमोर उगवतो आहे, कसा अस्तंगत होतो आहे. त्यावेळेला दिशांच्या एका सौंदर्याचा भाग हा आपोआप त्या ठिकाणी येतो. आणि म्हणून विश्वाचं सौंदर्य आम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध होत असतानाच तो सकाळी उगवतो, म्हणजे अप्रत्यक्षपणानं रात्रीचा अंधारही हळूहळू अस्तंगत होत जातो. म्हणून सजीव सृष्टीशी निगडीत अशा रीतीचं संपूर्ण कार्य हे सूर्याच्या अनुषंगानं बऱ्याच अंशानं आहे. इथे ऊर्जा मिळते, कार्यमग्नता, कार्यरत होणारा भाव येतो. आणि हे कोणाशी निगडीत झालं? प्राणाशी निगडीत झालं. म्हणून जी प्राण आणि रई ही जोडी आहे त्या जोडीमधला प्राण म्हणजे हा सूर्याशी निगडीत असलेला संबंध विचार आहे. आणि ती जी रई आहे, प्रकृती आहे, ती त्यांनी पुढल्या मंत्रांमध्ये चंद्राशी जोडलेली आहे. म्हणून सूर्य अनुभवणं म्हणजेच आम्ही सूर्योपासना करणं आहे. त्या सूर्योपासनेला अनुलक्षून मग गायत्रीची उपासना येते, व्यायामाचा भाग येतो, हिंडण्याचे फिरण्याचे आपले व्यायाम येतात. जिथे जिथे हालचाल आहे, जिथे जिथे एक प्रकारची चैतन्यमयता, ऊर्जा मिळणारा भाव आहे, तो सगळा भाग हा एक प्रकारानं सूर्याच्या अनुषंगानं येणारा आहे. आणि त्याचबरोबरीनं प्रकृतीशीच प्राणाचं सहत्व आहे, तो प्रकृतीशी जोडला गेलेला आहे. म्हणून सूर्याला अर्घ्य देणं म्हणजेच जलाचा असलेला भाग हा रईचा विचार आहे. म्हणून जिथे पाण्याचा संबंध येईल तिथे ती रई येते आणि आमची एक प्रकारानं प्राणाशी सांगड घातली जाते, प्रकृतीशी, चैतन्याशी आम्ही जोडले जातो. म्हणून देह प्राणरूपानं त्या सूर्यामुळं आम्हाला उपलब्ध झालेला आहे आणि तेच आमच्यामधलं खऱ्या अर्थानं चैतन्य तत्व आहे, तेच या सृष्टीला पूर्णपणानं व्यापलेला. मग हा जो सूर्य आहे त्याच सूर्याला अनुलक्षून चंद्राचाही विचार पुढे आपल्या समोर येतो. आणि तो येत असतानाच 7व्या मंत्रामध्ये त्यांनी अग्नीचा विचार केला. आणि म्हणून आपल्यामधला अंतरपोटामध्ये जो अग्नी आहे, ज्याच्यामुळं ह्या शरीरामधली उष्णता कार्यरत राहते, अन्नाच्या पचनाच्या क्रियेचा भाग होतो, त्याला आपल्याकडे वैश्वानर अग्नी म्हटलेला. म्हणून अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिताः असं गीतेनंही म्हटलेलं. म्हणून 7व्या मंत्रामध्ये त्यांनी त्या वैश्वानर अग्नीच्या अनुषंगानं सूर्याकडे बघितलेलं आहे. स एष वैश्वानरो विश्वरूपाः प्राणो अग्नि हृदयते तदेतच्चाभ्युक्तम्. हा जो सूर्य आहे तोच विश्वरूपाचा प्राण आहे आणि वैश्वानराच्या रूपानं तो आमच्यामध्ये आलेला आहे. म्हणून
एक प्रकारानं जागृत अवस्था जिथे जिथे येते तिथे तिथे वैश्वानर अग्नीचा भाव येतो आहे आणि त्या वैश्वानर अग्नीच्याच अनुषंगानं हे सगळं जीवन जे प्राणाशी निगडीत झालेलं आहे त्याचं वर्णन केवळ ऋषी म्हणतात मी सांगतो म्हणून नाही, तर अभ्युक्तम ऋग्वेदानंही हाच विचार मांडलेला आहे. म्हणजे वेद परंपरेला वेद विचाराला सोडून ऋषी काहीही बोलत नाहीत किंवा स्वतःचं म्हणून ते प्रतिपादनही करत नाहीत. ते आधारानंच त्या ठिकाणी बोलत आहेत. म्हणून त्या वैश्वारूप प्राणाचा विचार हा 7व्या मंत्रामध्ये आणि पुढेही आपल्या समोर येतो. मग हा जो ऋग्वेदाचा आधार त्यांनी घेतला त्या ऋग्वेदाच्या आधारालाच अनुलक्षून 8वा मंत्र हा पुढे आपल्या समोर येतो. विश्वरूपम हरिणम जातवेदसं परायणम ज्योतिरेकम तपंतम सहस्ररश्मी शतधा वर्तमानाः प्राणाः प्रजानां उदयन्ते एष सूर्याः. हा सूर्य अजून काय करतो आहे, तो या सबंध विश्वरूपाचा प्राण आहे आणि सगळी रूप धारण करणारा तो आहे. हे ऋग्वेदानंही आमच्या समोर मांडलेलं आहे. मग हा सूर्य व्यापक कसा आहे किंवा त्याची समग्र व्यापकता कशी आहे तो विचार त्यांनी या ठिकाणी आपल्या समोर ठेवलेला आहे. सूर्याचं अस्तित्व या मंत्रामध्ये त्यांनी असं म्हटलं की प्राणीमात्रांची एकूण बेरीज किंवा सगळी रूप धारण करणारा हा प्राण दररोज उदय पावणारा अग्नी आहे. म्हणून सूर्याच्या जवळ तप्तता आहे. अग्नी हा सर्व प्राणीमात्रांची सर्व रूप धारण करणारा प्राण हाच सूर्य रूपात उदय पावणारा वैश्वानर अग्नी आहे. सूर्याची जीवनशक्ती काय आहे, प्राणाची जीवनशक्ती काय आहे हे मांडण्याचा किंवा सांगण्याचा प्रयत्न यांचा या ठिकाणी आहे. पहिलं जीवनरूपाचं जीवनशक्तीचा भाग म्हणजे सर्व रूपात्मकता. तो केवळ काही ठराविक लोकांमध्ये आहे, लहान मोठं असा भेद केलेला आहे असं नाही. हा प्राण हा वैश्वानर अग्नी सर्व रूपात्मक आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही स्वरूपाचा भेदाचा विचार नाही. तो दैदिप्यमान आहे. तेजस्विता प्रकाशमानता ही सूर्याच्या अनुषंगानं प्राणाच्या अनुषंगानं येते. एक प्रकारचा अशक्तपणा ज्या वेळेला आपल्याला येतो त्यावेळेला आपण निस्तेज कैसे होतो. म्हणजे प्राणाची शक्ती तिथे क्षीण झाली. प्राणाचं मूळ तत्व जर असेल, कार्य जर असेल तर ते तेजस्वितेकडे नेणारं, दैदिप्यमानतेकडे नेणारं, ऊर्जेकडे नेणारं आहे. तो सर्वज्ञ आहे. विश्वाला तो पूर्णपणानं प्रकाशित करतो आहे. त्यामुळे विश्वाच्या कानाकोपऱ्यापर्यंतचा सगळा भाग जाणणारा ती भूमिका सर्वज्ञतेची त्याच्या समोर त्या ठिकाणी आहे. तो सर्वाधार आहे. तो सगळ्यांचाच आधार आहे. सूर्य जिथे नाही ह्या विश्वामध्ये आपण अनुभवतो 6 महिने सूर्य आणि 6 महिने अंधार. तिथलं जीवनमान, तिथलं राहणीमान, तिथला एकूण परिस्थितीचा विचार हा पूर्णपणानं अन्य जीवयोनीपेक्षा अन्य अस्तित्वापेक्षा पूर्ण वेगळा होतो. म्हणून सूर्य हा प्राण म्हणा आमच्या जीवनाचा पूर्णपणानं आधार आहे आणि त्याच्यामध्ये प्रकाश तत्व आहे.
तो प्रकाशमान दैदिप्यमानतेमध्ये तेजस्वितेचा भाग येतो, चमक येते. आणि प्रकाशमानतेमध्ये प्रकाशाचा भाग येतो. तो पूर्णपणानं सगळ्या वस्तुमात्राला प्रकाशित करून टाकतो. आणि त्याच्यामध्येच त्या प्रकाशाला अनुलक्षून उष्णतेचाही धर्म आहे. म्हणून वैश्वानर अग्नी हा शब्द मागच्या मंत्रामध्ये त्यांनी वापरला. सूर्याच्या जवळ जाणं, किंबहुना इथे सुद्धा आपण पृथ्वीवरती लांब सूर्यापासून असतानाही आज आम्हाला ती उष्णता जाणवते, ती सहन होत नाही. हा भाग या ठिकाणी, आणि त्याचे असंख्य किरण आहेत. याचाच अर्थ तो असंख्य जीवांना ऊर्जा देतो आहे. विश्वातल्या सगळ्यांनाच तो त्या ठिकाणी कार्यरत करतो आहे. या सूर्यामुळेच विश्वाच्या उत्पत्तीचा आणि तिच्या क्रियाशीलतेचा समग्र विचार हा या ठिकाणी येतो. म्हणून ज्या वेळेला सलग 3-3, 4-4 दिवस पाऊस पडत राहतो, तुफान, आणि आपल्याला सूर्यदर्शन होत नाही, तेव्हा आपली एक भावना असते, अरे लवकर एकदा सूर्यदर्शन होऊ दे. म्हणजे त्या वातावरणाचा एक प्रकारचा मलिनतेशी, उदासीनतेशी भाव तयार होतो. आणि ज्ञान हे सूर्यापासून आहे. म्हणून सूर्योपासना ज्ञानाच्या अनुषंगानं येते. उपनयन संस्कार जो आपण करतो तो ज्ञानाच्या, सूर्याच्या उपासनेचा, गायत्री उपासनेचा भाग म्हणून आपण करतो. म्हणून गायत्रीची उपासना ही एक प्रकारानं सूर्याच्या उपासनेचाच भाग आहे. त्या तेजस्वितेचा, त्या ऊर्जेचा, त्या प्रकाशमानतेचा भाग आहे. म्हणून हे सूर्याचं अस्तित्व आणि हे सूर्याचं कार्य व्यक्तीवरती पण आहे आणि विश्वावरती पण. व्यष्टी रूप आणि समष्टी रूप या दोनही अंगांनी हा सूर्य आम्हाला कार्यरत ठेवतो. म्हणून त्याच्यापासून एक प्रकारची आत्मगत अनुभूती ज्याला आपण म्हणतो ती त्या अनुषंगानं येते. आणि त्या अनुभूतीमध्येच विचारांचा भाग जो आहे हा एका अनुभवाशी निगडीत झाल्या कारणानं ऋषींनी इथे त्याच ऋग्वेदाचा आधार घेत ही भूमिका आमच्या समोर मांडली. म्हणून ह्या सगळ्या लक्षणांना, त्याच्यातलं सर्व रूपात्मक दैदिप्यमानत्व, सर्वज्ञत्व, या सगळ्यांचा भाग एका शब्दामध्ये जर कुठे येत असेल तर तो जीवनशक्तीशी निगडीत आहे. तुम्हाला, जीवाला, प्रत्येकाला प्राप्त होणारी जीवनशक्ती जी आहे ती पूर्णपणानं या प्राणामधून, सूर्यामधून आलेली आहे. मग असा हा सूर्य या लोकामध्ये कशा रीतीनं कार्य करतो आहे काळाच्या परिभाषेमध्ये, त्याचा विचार 9व्या मंत्रात आपल्या समोर येतो. संवत्सरो वै प्रजापती तस्यास अयने दक्षिणंच उत्तरंच तद्देह वै तदिष्टापूर्ते कृतमित्युपासते. ते चांद्रसमेव लोकमभिजयन्ते तत् एव पुनरावर्तन्ते. तस्मादेते ऋषयाः प्रजाकामा दक्षिणं प्रतिपद्यन्ते. एष हे वै रयि अर्याः पितृयाणाः. संवत्सरा वै प्रजापती, म्हणजे आमचा 12 महिन्यांचा हा जो काळ आहे त्याला संवत्सर आपण म्हणतो. तो तत्वतः प्रजापतीच आहे. त्या संवत्सरामध्ये काय झालं पुढे? तस्य अयने दक्षिणंच उत्तरंच. दक्षिण आणि उत्तर अशी 2 अयने, अयने म्हणजे जाण्याचा मार्ग, हे निर्माण झाले. त्याला अनुलक्षण काय झालं पुढे? तत्त एह वै तदिष्टापूर्ते कृतम
इति उपासते ते चांद्र असं लोकम एव अभिजयन्ते. जे लोक यज्ञ आणि पुण्यकर्माचं आचरण करून केवळ कर्ममार्ग अनुसरतात ते चंद्रलोकाची प्राप्ती करून घेतात. ते एव पुनरावर्तन्ते, आणि त्या ठिकाणून ते पुन्हा माघारी येतात. तस्माद् एते प्रजाकामाः ऋषयाः दक्षिणं प्रतिपद्यन्ते. म्हणून जिथे उपभोगांचा इच्छेचा विचार येतो तिथे ऋषी दक्षिणायन मार्गाला जातात किंवा त्याला दक्षिणायन मार्ग असं म्हणतात. एष ह्यवै रयीः याः पितृयाणाः, आणि वास्तविक हीच रयी आहे जो पितृयाणाचा मार्ग आहे. म्हणजे इथे मोक्ष ज्यांना प्राप्त होत नाही ते पुन्हा मागे येतात. हां हां. संवत्सराचा कालखंड जो आहे तो प्रजापतींनी निर्माण केला आहे. त्याचा मूळ प्रजापतीच आहे. हा 12 महिन्यांचा कालखंड निर्माण केल्यानंतर त्यानं ह्या 12 महिन्यांमध्ये 6 महिन्यांचे 2 भाग केले, ज्याला आपण दक्षिणायन आणि उत्तरायण असं म्हणतो. जे लोक यज्ञ आणि अन्य पुण्यकर्माचंच केवळ आचरण करून आपला कर्ममार्ग आचरतात ते चंद्रलोकाची प्राप्ती करून घेतात. त्याला यांनी इथे दक्षिणायन मार्ग म्हटलेला आहे. आणि जे अशा रीतीनं दक्षिणायन मार्गानं जातात ते रयीच आहेत, आणि तो मार्ग पितृयाण मार्ग आहे, पितृंचा मार्ग आहे. आणि तिथून आपण पुन्हा पृथ्वी तलावरती जीवयोनीमध्ये येतो, पुन्हा आपल्यामध्ये जन्ममरणाचा भाग येतो. म्हणून आता त्यांनी म्हटलं तसं इथे मुक्ती नाही. काही काळ तुम्ही तिथपर्यंत जाता, तिथे राहता आणि तिथून पुन्हा मागे येत आहात. आपण जे जनरल म्हणतो की दक्षिणायनात गेला किंवा उत्तरायणात गेला, त्याचा इथे काय हे लावायचा? हो ना, तो त्याच अनुषंगाने जातो ना. उत्तरायणामधला माणूस हा बराचसा मुक्ततेच्याच अंगानं जीवनभर राहण्याचा प्रयत्न करत असतो किंवा ती अभिलाषा त्याच्यामध्ये असते. म्हणून तो पुढल्याच मार्गाला जातो, तो पुन्हा इकडे मागे वळत नाही. नंतर 6 महिने जातात ते सगळेच मुक्त होतात असं नाही म्हणू नाही, असं नाही. त्यांच्या कर्मावरती परत तो भाग येतोच. ते असं असेल का की जरी पुनर्जन्म झाला तरी त्याचं म्हणजे वागणं आध्यात्मिकतेला भरून जास्त असतं? त्याची वासना, कोणत्या वासनेतून तो मागे आलेला आहे, तो मागे का येतो आहे त्याचा विचार त्याने पुढे केलेला आहे. वासनेच्या अनुषंगानं तुम्ही मागे येत आहात. म्हणून त्या ब्रह्मचिंतनाचा विचार ऋषींनी शेवटच्या मंत्रांमध्ये दिलेला आहे. त्या ब्रह्मचिंतनामध्ये यासाठी राहायचं आहे. मोक्ष मिला तो भी एक सर्कल खत्म करके अगेन आते हैं ना. वो भी टेम्पररी है, मतलब वो भी नहीं, वो टेम्पररी मतलब कब आएंगे वो उनके हाथ में है. हाँ, बट मतलब वो मोक्ष हो गया मीन्स खत्म हो गया, वैसा फिनिश हो गया ऐसा नहीं है. सृष्टि का तो आना जाना चालू ही रहता है ना. सृष्टी राहिली असते ना. मग सगळं संपूर्णच गेलं, सगळेच मोक्षाकडे गेले असते तर परत चालू ते काहीतरी कितीतरी खरब वर्ष ते मोक्षामध्ये राहतात. दक्षिणायन मार्गामध्ये यज्ञ आणि पूर्ण कर्माचं आचरण त्यांनी म्हटलेलं आहे. जे जे मी चांगलं कर्म करतो आहे, आणि त्या कर्माचा विचारही पुढे त्यांनी दिलेला आहे पुढच्या मंत्रांमध्ये. पण इथे भोगाची इच्छा माझ्यामध्ये राहते. मी जरी पुण्यकर्माच्या मार्गानं गेलेलो असलो
तरी तो जो पुण्यकर्माचा अंश आहे, त्याचं जे फळ आहे, ते अनुभवणारा भाग हा या ठिकाणी येतो. आणि म्हणून हिंदू परंपरेमध्ये ही जी कालगणना निश्चित झाली, ती कालगणना केवळ सूर्यावरती किंवा केवळ चंद्रावरती झालेली नाही. सूर्याचं भ्रमण आणि चंद्राचं भ्रमण या दोघांचा समन्वय ह्या वर्षभराच्या संवत्सराच्या नियोजनामध्ये आपल्याकडे ठेवला गेलेला. जर तुम्ही केवळ सौरमानानं जायचं म्हणाल तर दिवस आणि हा सगळा भाग बदलत जातो. आणि केवळ चांद्रयानाप्रमाणे गेलात तर त्या चंद्रमानाप्रमाणे मुस्लिमांचं जे नियोजन आहे, त्यांची जे कालगणना आहे, ती कालगणना त्या अनुषंगाने. म्हणून त्यांचा रमझान कधी गणपतीत येतो, कधी दसऱ्याला येतो. पुढे मागे त्यांचे रमझान म्हणा किंवा बाकीचे सण म्हणा, हे पुढे मागे होत राहतात. परंतु आपल्याकडे चैत्रापासून फाल्गुनापर्यंत कुठलाही सण किंवा कुठलाही विचार असं नाही आहे की 2 वर्षापूर्वी असं होतं, तो पुढे सरकला. तो त्या वेळेलाच येतो, त्याच अनुषंगानं त्याचं नियोजन. म्हणून इथे सूर्याचं भ्रमण आणि चंद्राचं भ्रमण हे एकत्रित स्वरूपात आपल्या समोर आलेलं आहे. हे आता चंद्र सूर्य चालले, आपण ती काय कुंडलीत पण 2 प्रकार असतात ना, एक चंद्रावरती हे केलेलं, ते कसं, ह्याच्याशी काही संदर्भ लागेल? ह्याच्याशीच संदर्भाचा असा भाग नाही, पण त्याच्यामध्ये ती कुंडली, एक कुंडली जी आहे त्या कुंडलीला ते लग्न कुंडली म्हणतात, जी आपला प्रत्यक्ष जन्म झाला त्यावेळच्या ग्रहस्थितीला अनुलक्षून तिची मांडणी केली जाते. आणि चंद्रकुंडली जी म्हटली जाते ती आपल्या राशीशी निगडीत होते. चंद्र त्यावेळेला ज्या राशीमध्ये आहे त्याला केंद्रीभूत ठरून ती कुंडली मांडली जाते. ग्रह, दोन्ही कुंडलीतले ग्रह, त्यांना आलेल्या त्यावेळच्या राशी ह्या तशाच असतात, फक्त मांडणीमध्ये थोडासा फरक होतो. लग्न कुंडलीला ते लग्न ज्या राशीचं आहे त्या राशीला पहिले मांडतात आणि मग बाकीचं सगळं मांडतात. चंद्राला मांडताना चंद्र राशीला पहिल्यांदा मांडतात आणि मग बाकीचं सगळं मांडतात. एवढा भाग त्याच्यामध्ये. म्हणजे इथे वर्ष, महिने आणि आमचे दिवस हे सगळेच भाग किंवा त्याचे उपभाग हे सगळेच प्रजापतीच्या शिवाय कार्य करू शकत नाहीत, हा विचार ऋषींनी आमच्या समोर ठेवलेला आहे. आपण वेगवेगळ्या स्वरूपाच्या काही भांडी जर आपल्या समोर असतील, ग्लासातही पाणी आहे, जगातही पाणी आहे आणि याही ग्लासामध्ये पाणी आहे. आता इथे आकार वेगवेगळे आहेत आणि त्यामुळं त्याच्यातलं पाणीही कमी जास्त स्वरूपात आपल्या समोर आहे. पण ह्या तिघांचा एक सेंटर पॉईंट कुठला आला? पाणी. H2O ही पाण्याची संकल्पना ह्या तिघांमध्ये कुठेही बदललेली नाही. म्हणून आम्ही प्राण म्हणणं, रई म्हणणं, सूर्य म्हणणं, चंद्र म्हणणं, सूर्याच्या अनुषंगानं 12 महिन्यांचा कालावधी, त्याच्यातलं चांद्र दक्षिणायन आणि उत्तरायण म्हणणं आणि महिन्यांचा विचार करणं, हा सगळा भाग एक प्रकारानं प्रजापतीशीच निगडीत आहे. तोच ह्या विश्वाचा संपूर्णपणानं निर्माता, तोच हे सगळं करतो आहे. त्यानंच आमच्या समोर हे सूर्याचे आणि चंद्राचे मार्ग दिलेले आहेत. म्हणून उपनिषदांनी इथे दक्षिणायन आणि उत्तरायणाचा विचार करत असताना दक्षिणायनातला माणूस मागे येतो, याचाच अर्थ जीवाच्या ज्या वासना आहेत त्याचं जे सूक्ष्म शरीर आहे, त्या सूक्ष्म शरीरामधल्या वासनांचं गाठोडं घेऊन तो मृत्यूच्या वेळेला हे स्थूल शरीर सोडतो. म्हणून माझं स्थूल शरीर इथेच राहतं, माझ्या असलेल्या वासना आणि माझ्या असलेल्या कर्माचा फलित भाग घेऊन माझा सूक्ष्म देह पुढे जातो.
आणि त्याला जिथे त्याची अनुकूलता मिळते तिथे तो नवा देह तो धारण करतो आणि पुढे कार्यरत पुन्हा होतो. म्हणून दक्षिणायनामधनं जाणारा, पितृयान मार्गानं जाणारा माणूस कुठेतरी पुन्हा तो मागे येतो. विमान एकदा उड्डाण करताना त्याचं ठिकाण ठरलेलं आहे, पण एकदा आकाशामध्ये झेप घेतल्यानंतर तिथल्या वातावरणानुसार तो कदाचित थोडासा डावीकडे सरकेल, पुन्हा परत तो उजवीकडे सरकेल आणि त्याचं मुक्काम जे आहे त्यालाच अनुलक्षून तो जाईल. म्हणून प्रजापतीच्या अनुषंगानं हा विचार या ठिकाणी आलेला आहे आणि त्यालाच अनुलक्षून त्यांनी इथे तद इष्टापूर्ते, इष्ट आणि पूर्त या दोन शब्दांचा विचार त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. माणसाची जी कर्म आहेत ती कर्म दोन अंगानं कार्यरत होतात. एक अंग इष्टच किंवा इष्टम. इथे श्रुतींनी, उपनिषदांनी, वेदांतानं मांडलेली जी विचारधारा आहे त्या विचारधारेला अनुलक्षून जो विचार करतो आहे, चिंतन करतो आहे, तो आध्यात्मिक अंगानं जातो. त्याची विचारधारा, मला काय प्राप्त करायचं आहे, मला काय मिळवायचं आहे, या जन्माचं माझ्या प्रयोजन काय आहे, हे तो त्या ठिकाणी विचारामध्ये घेतो. आणि पूर्तममध्ये आम्ही जी जी म्हणून काही पुण्यकर्माला अनुलक्षून कामं करतो ती सगळी पूर्तममध्ये येतात. पूर्तम, इष्टम, पूर्तममध्ये जी जी पुण्यकर्म आपण करतो ती सगळी पुण्यकर्म पूर्तममध्ये येतात. वैयक्तिक स्वरूपामधली माझी पूजा अर्चा असेल, तीर्थयात्रा असतील, दानधर्म असतील, कोणा महानुभावांचं पूजन करणं असेल किंवा सार्वजनिक उपक्रमांच्या अनुषंगानं कुठे मी पाण्याची सोय केली, कुठे जे मंदिराचा जीर्णोद्धार केला, कुठे भक्तनिवासाला मी काही देणगी दिली, हा सगळा विचार हा पूर्तममध्ये येतोय. इष्टममधनं उच्चतर अशा रीतीच्या जीवनधारणेचा भाग व्यक्तीच्या मनामध्ये सतत असतो. मला हे जे आत्ताचं जीवन आहे या जीवनामध्ये मला फारसं स्वारस्य नाही, मला याच्याही पेक्षा अधिक असलेला विचार हा मला करायचा आहे. ही विचारधारणा इष्टमच्या अनुषंगानं येते आणि म्हणून त्याला विषयभोगांची रुची फारशी राहत नाही. प्रपंचामध्ये तो जरी राहिला तरीसुद्धा तो प्रपंच एक कर्तव्य या भावनेनं करतो, त्याच्यामध्ये तो आसक्त होत नाही किंवा त्याच्यामध्ये मी करेन, माझ्यामुळे होईल हा अट्टहासही तो ठेवत नाही. एकनाथांनी गृहस्थाश्रमच केला, प्रपंच केला, पण त्या प्रपंचामध्ये ते कधीच गुंतले नाही. असलेली आपली आध्यात्मिक साधना, ते चिंतन, विश्वाकडे परमात्मा भावनेनं बघणारी भूमिका ही त्यांच्यामध्ये कायम होती. मुलाचं आणि त्यांचं पटलं नाही, मुलगा त्यांना सोडून काशीला राहायला निघून गेला. यांनी वडील म्हणून त्याला तू कसा चुकतो आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यापुढे मात्र ते जास्त गेले नाहीत. म्हणून इष्टममध्ये आपण मुळातच आपली धारणा, आपली भूमिका ही उच्चतम ठेवण्याचा प्रयत्न करतो. आजही काही व्यक्ती अशा जीवनामध्ये आपल्या समोर येतात की परदेशामध्ये सर्व तऱ्हेचं ऐश्वर त्यांच्या समोर असतानाही कुठेतरी कोणत्या तरी अशा रीतीच्या उपनिषदाच्या अनुषंगानं असेल, कोणा सत्पुरुषाच्या महानुभावाच्या अनुषंगानं असेल, काहीतरी वाचलं जातं, श्रवण केलं जातं आणि एका रात्रीमध्ये त्यांची भूमिका बदलते आणि ते सगळं सोडून देतात आणि संन्यस्त वृत्तीनं पुढचं जीवन घेतात. हा इष्टमचा भाव आहे. इथे
एका बाजूला मनानं मला त्या तत्वापर्यंत पोचायचं आहे, ते जाणून घ्यायचं आहे, ही मानसिकताही त्याची सुदृढ असते. आणि दुसऱ्या बाजूला बौद्धिक अंगानं परिपूर्णता किंवा विवेकशील विचारता ही त्याच्यामध्ये येते. म्हणून तो आपल्या जीवनाला त्या परमतत्वाच्या अनुषंगानं पुढे नेतो. हा इष्टमचा भाग आहे. असं म्हणता येईल का, इष्ट म्हणजे फक्त इच्छा आणि पूर्ती म्हणजे ऍक्शन? मनात आलेल्या सगळ्या इच्छा त्या इष्टम मध्ये येतात. हां, आणि आपण जे करतो दान धर्म किंवा मग जे ऍक्शन्स घेतो आपण त्या पूर्ती पूर्तममध्ये जाते, कारण जनरली इष्ट पूर्तीच दोन शब्द एकत्र म्हणतात. येतात. हो, पण त्याच्यामध्ये ही इष्टचा भाग हा शक्यतो आत्मतत्वाच्या अंगानं मला अनुभवायचा आहे. अच्छा अच्छा. हां, पूर्तममध्ये मी केवळ कर्माचा विचार करतो आहे. मी पुण्यकर्म केलं हा भाव त्याच्यामध्ये आहे. पण मी केवळ पुण्यकर्म केलं म्हणजे मी परमतत्वापर्यंत पोचतो किंवा ते मला आकलन होतं असं नाही. म्हणून शाश्वत सत्याचा, शाश्वत विचाराचा असलेला जो भाग आहे तो इष्टमच्या सूर्यतत्वाच्या अनुषंगानं, प्राणतत्वाच्या अनुषंगानं येतो. म्हणजे असंही म्हणता येईल ना की इष्ट म्हणजे ज्याच्यातून आपल्याला अपेक्षा नाही. हां, निरपेक्ष भावनेनं होणारं कर्म. पूर्तम म्हणजे जिथे अपेक्षा आहे. अपेक्षा आहे. पूर्तममध्ये सुसंस्कृतता आणि सात्विकता आहे. म्हणून अनेक सात्विक कर्म आपण करतो ज्याच्यामधून मला काही एक आनंद मिळाला अशी भावना आपल्यामध्ये त्या ठिकाणी आपण निर्माण करतो. पण पूर्तममध्ये एक भाग हा आतल्या बाजूला असतो किंवा ज्याला हिडन म्हणता येईल अशा स्वरूपाचा असतो. आणि तो म्हणजे माझा मोठेपणा किंवा माझी प्रतिष्ठा. म्हणून मंदिराच्या जीर्णोद्धारामध्ये मी देणगी देतो, पण बोर्डावरती माझं नाव कुठे लागणार आहे इकडे माझं लक्ष असतं. किंवा एखाद्या भक्तनिवासामध्ये आवाहन केल्यानंतर खोलीला माझं नाव देणार का असा प्रश्न आपण निर्माण करतो. मी तेवढी देणगी तुम्हाला देतो. हा भाग जो आहे म्हणजे वागणं उत्तम आहे, कर्मही उत्तमाच्या अनुषंगानं आहे, पण मला त्याच्यातून मिळावं हा कामनेचा एक भाग आहे. म्हणून इथे मी पुण्यकर्म आयुष्यभर करून सुद्धा मी जो जातो तो चंद्रलोकाच्या मार्गानं, रईच्या मार्गानं जातो. आणि म्हणून त्या पितृलोकामधनं माझं पुन्हा येणं होतं. अगदी आपल्या नित्याच्या व्यवहारामधला भाग आहे. मला 8 दिवसाची सुट्टी हवी आहे आणि मला कुठेतरी कुटुंबाबरोबर जायचं आहे. तेव्हा मी सुट्टी घेतो, ठरलेल्या ठिकाणी मी जातो, तिथे हॉटेल बुक करतो, व्यवस्थित आठवडाभर मी राहतो. 6व्या दिवशी किंवा 7व्या दिवशी मला हॉटेल सोडावं लागतं, कारण मी तेवढ्याच कालासाठी तिथे गेलेलो आहे. चांद्रयानानं मार्गानं जाणारी माणसं हा ज्या पुण्यकर्मातून ते पुढे सरकले त्या पुण्याचा अंश जिथपर्यंत आहे तिथपर्यंत तिथे राहतील आणि त्या पितृलोकातून पुन्हा ते मागे येतील. म्हणून आपण जसा विचार करतो तसे आपण बनत जातो. मी जर निष्काम भावनेनं, संन्यस्त वृत्तीनं माझ्या कर्माकडे आणि कर्तव्याकडे मी बघत राहिलो तर तो भाव मला अधिक पुढे नेईल. आणि मी जर भौतिकाशी निगडीत राहिलो, अपेक्षांशी निगडीत राहिलो, मी प्रकृतीशी, रईशी निगडीत होतो. म्हणून आपल्यामधल्या वासनांचं निर्मूलन, अपेक्षांचं निर्मूलन, फळाच्या अनुषंगानं येणाऱ्या भावनेला मी बाजूला करणं, तरच मी पुनर्जन्मामधून सुटू शकतो. अन्यथा तो भाव त्या ठिकाणी आहे. म्हणून इष्ट कर्माच्याच आचरणाला मी शक्यतो प्राधान्य द्यावं हा विचार त्यांनी इथे मांडलेला आहे.
म्हणून 10व्या मंत्रामध्ये त्या इष्टकर्माच्या आचरणाला अनुलक्षून मी माझ्या जीवनाला कसं वळण द्यावं हा विचार त्यांनी इथे 10व्या मंत्रामध्ये दिला. अथोत्तरेण तपसा ब्रह्मचर्येण श्रद्धया विद्यया आत्मानं अन्विष्य आदित्यम अभिजयन्ते. एतद्वै प्राणानाम् अयतनमेतत् अमृतं भयमेतत्परा यणरमेणस्मानं पुनरावर्तन इत्येष निरोधस्तेष श्लोकाः. म्हणजे अथ तपसा ब्रह्मचर्येण श्रद्धया विद्यया आत्मानं अन्विष्य. मी काय करणार आहे? ज्यांनी तपाचरणानं ब्रह्मचर्येण म्हणजे इंद्रिय निग्रहानं, श्रद्धया म्हणजे श्रद्धेनं, विद्यया म्हणजे विद्या प्राप्त करून आत्मानं अन्विष्य आत्म्याचा आत्मतत्वाचा शोध घेतला. त्यांचं काय आहे? उत्तरेण आदित्यम अभिजयन्ते. ते उत्तरायण मार्गानं सूर्यलोकाला आदित्यलोकाला प्राप्त करून घेतात. एतद्वै प्राणानां आयतनम. हेच सगळ्या प्राणीमात्रांचं आश्रयस्थान किंवा ध्येय आहे. आणि ते कसं आहे? एतत् अमृतम एतत् अभयम एतत् परायणम. ते अविनाशी आहे, भयरहित आहे आणि परमगतीशी निगडीत आहे. एतस्मान् तेन पुनः आवर्तन्ते. आणि अशा स्थानाला पोचलेला पुन्हा परत येत नाही. इति एषः निरोधः. हाच नियम आहे. तदेश श्लोकः. त्या अनुषंगानं त्याविषयीचा हा मंत्र श्लोक आहे. आलं लक्षात? हे जे आहे तप, ब्रह्मचर्य, श्रद्धा आणि विद्या याच्या साहाय्याने ते स्वतःला ओळखतात. हां, आणि त्या अनुषंगानं त्या आत्मतत्वाकडे वळतात. रायाकडे जाऊन तिथून मोक्ष मिळतो. हां, निर्भयता, परमगती प्राप्त होते. इष्टम कर्माच्या आचरणामध्ये उदात्त कर्मांचा आणि चिंतनाचा भाग आहे. इथे कर्तव्याच्या भावनेनं मी कर्म करत असल्याकारणानं कुठल्याही तऱ्हेचा अपेक्षेचा विचार येत नाही. कुणाच्याही अनुषंगानं आसक्ती किंवा मोह निर्माण होत नाही. एक प्रकारची संन्यस्त वृत्ती ही त्या ठिकाणी तयार होते आणि त्यामुळं विचारांना सुद्धा विवेक संपन्नता येते. म्हणून मला आत्मतत्वाला जर जाणायचं असेल तर माझ्याजवळ पहिल्यांदा मोह नसावा किंवा आसक्ती नसावी. संन्यस्तपणाचा भाव निर्माण करावा आणि विवेकाची संपन्नता मी आणावी. त्यासाठी उत्तरायण मार्गानं मला जाता येईल. आणि त्या उत्तरायण मार्गानं जाणं म्हणजेच सूर्यलोकाला, ब्रह्मलोकाला आपण प्राप्त होणं आहे. ब्रह्मं जानाति इति ब्राह्मणाः. ब्रह्म जाणण्याचा प्रयत्न करता करताना आपण ब्रह्ममय होणं हा भाव या ठिकाणी आहे. आणि जो या ब्रह्मलोकापर्यंत जातो, प्राणापर्यंत पोचतो, तो पुन्हा मागे येत नाही. ज्याला आपल्याकडे
क्रममुक्ती असा शब्द वापरलेला. हळूहळू मी पुढे सरकत जातो आहे. मुंगी जशी पर्वत कितीही उंच असू दे, जागेमध्ये खाचखळगे वळणं असू दे, ती जशी हळूहळू हळू पुढे सरकत तिच्या त्या ह्याच्यापर्यंत जाऊन पोचते, तसं आम्ही ध्यानाचा अभ्यास, साधनेचा अभ्यास जो काही आपला असेल त्यातनं हळूहळू प्रगती करत आम्ही या उंचीपर्यंत, या मुक्कामापर्यंत येतो. याच्यासाठी काय आवश्यक आहे? इति एषः निरोधः. आम्हाला आमचं जन्ममरण खंडित करायचं असेल, त्याला निरोध करायचा असेल, तर नियमाचा भाग हा अत्यंत महत्त्वाचा. ज्या वेळेला मी नियमानं ह्या सगळ्याचा विचार करेन, तेव्हाच मी त्या ब्रह्मज्ञानापर्यंत पोचेन. म्हणून त्या ब्रह्मज्ञान प्राप्तीच्या 4 गोष्टी सुरुवातीला त्यांनी दिल्या. तपसा, ब्रह्मचर्येण, श्रद्धया आणि विद्यया. तपामध्ये कसं आहे? सर्वंकष स्वरूपाचे माझे असणारे प्रयत्न. मला हे प्राप्त करायचं आहे म्हटल्यानंतर याच्यासाठी जे जे म्हणून मला करायचं आहे ते सगळं मी करतो. चणे खावे लोखंडाचे, तेव्हा ब्रह्मपदी नाचे. म्हणजे अवघडातली अवघड गोष्ट कुठलीही असू द्या, मला जे जे काही सहन करायचं असेल ते सगळं मी तपाचरणाच्या माध्यमातून, त्या चौकटीतून सहन करीन. ब्रह्मचर्य म्हणजेच माझ्यामधला इंद्रिय निग्रह. तपाचरणामध्ये जी मी माझ्या इंद्रियांना वळण लावलं, त्यांना संयमित केलं, तो निग्रह माझ्यामध्ये कायम राहणं. ऋषींनीही तपाचरण केलं, पण विश्वामित्रांसारख्या ऋषींना कुठेतरी ते इंद्रियांच्या अधीन झाले. इंद्रिय निग्रह, इंद्रिय संयम ते ठेवू शकले नाहीत. म्हणून तपाबरोबरच इंद्रिय निग्रहाचा, संयमाचा भाग आहे. आणि हा इंद्रिय निग्रहाला, इंद्रियांच्या शुचिर्भूततेला मीही माझ्या जीवनामधली आचार शुचिता सांभाळणं महत्त्वाचं आहे. मग त्या आचार शुचितेमध्ये मी कुणालाही दुखवणार नाही, कुणाचाही वाईटपणा किंवा माझ्याविषयीचं त्याचं असलेलं विपरीत मन मी निर्माण करणार नाही, किंवा माझ्या कुठल्याही कृतीनं कोणालाही दुःख निर्माण होईल, त्रास होईल, वेदना होईल असं मी करणार नाही. हा जीवनाच्या इंद्रियांच्या अनुषंगानं येणारा ब्रह्मचर्याचा विचार. आणि तिसरा श्रद्धा. श्रद्धावान लभते ज्ञानम. मला जे जे काही प्राप्त करायचं आहे ते एका श्रद्धेशी निगडीत आहे. ती श्रद्धा नसेल तर माझं कर्म हे केवळ कर्म होईल, मी त्याच्यामधनं आनंद घेऊ शकणार नाही, किंवा परिपूर्णता प्राप्त करणं ज्याला म्हणतात ती येणार नाही. आणि विद्या, जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ विद्या मानवी जन्माच्या अनुषंगानं जर कोणती असेल तर ती अध्यात्मविद्या आहे. म्हणून विद्येचा विचार करतानाही गीतेमध्ये भगवंताने म्हटलं अध्यात्मविद्या विद्यानाम. कारण बाकीच्या माझ्या समोर असलेल्या सगळ्या विद्या या नाशिवंत धर्माच्या आहेत, मर्यादित काळाच्या त्या आहेत. मला BCom व्हायचं आहे, MCom व्हायचं आहे, मी त्या परीक्षेपुरता तेवढा अभ्यास करतो, ती पुस्तकं नंतर बाजूला पडतात. बँकेमध्ये काम करताना बँकेची परीक्षा द्यायची म्हणून तेवढ्यापुरता मी अभ्यास करतो, नंतर ते मागे पडतं. पण अध्यात्मविद्या जी आहे ती अखंडपणानं मला अंतर्मुख करत राहते, मला माझ्यातल्या आत्मतत्वाकडे ती केंद्रीभूत करते. तो सतत येणारा विचार आहे. म्हणून प्राणाच्या माध्यमातून सूर्यातत्वापर्यंत जाणारी ही जी भूमिका आहे ही ब्रह्मस्वरूपाची भूमिका आहे. त्या आत्मतत्वाकडे नेणारा, अमृततत्वाकडे नेणारा तो भाव त्या ठिकाणी आहे.
आणि म्हणून इथे एतत् अमृतम अभयम एतत् परायणम. ज्या वेळेला तुम्हाला अमृतत्वाचा भाव येतो, पूर्णत्वाची भूमिका येते, अविनाशीपणा येतो, तेव्हाच तुम्ही निर्भय होता. जोपर्यंत अपूर्णता आहे तोपर्यंत तुमच्यामध्ये भय राहणार. म्हणून निर्भय होण्यासाठी मी पूर्णत्वाच्याच अनुषंगानं माझी बघण्याची, विचार करण्याची भूमिका मला तयार करायची आहे. आणि ज्या वेळेला मी अविनाशी होतो, निर्भय होतो, तेव्हाच परायण म्हणजे परमगतीशी मी पोचतो किंवा तिच्या जवळ मी जातो. परअयन परायण. अयन तेव्हा काय परमगतीशी परमगतीपर्यंत पोचतो. परअयन, अयन म्हणजे निवास. श्रेष्ठ गतीचा, श्रेष्ठ स्थानाच्या प्राप्तव्याचा भाग म्हणून परायण भाग आहे. आपण त्या संबंध विचारानं स्वतःला समृद्ध करणं, त्याच जाणीवेमध्ये अखंड राहणं ही परायणाची भूमिका आहे, परमगतीची भूमिका आहे. आणि त्याच भूमिकेमधून मी जन्ममरणापासून बाजूला होतो. म्हणून मोक्षाला गेल्यानंतर माझं जन्ममरणाचं चक्र खंडित होतं. याचं कारण एक आहे की नदी एकदा सागराला मिळाल्यानंतर पुन्हा तिचं अस्तित्व राहत नाही, तसं माझंही अस्तित्व राहत नाही. मी त्या व्यापक परब्रह्मामध्येच पूर्णपणानं सामावून जातो. म्हणून इथे जन्माला येण्याचा विचारच येत नाही. आणि जो जन्माला येत नाही त्याचा मृत्यूचाही विचार नाही, त्याला संपणं हा भागच येत नाही. म्हणून पुढे त्यांनी 11व्या मंत्रामध्ये ह्या सूर्याच्या कामाचं म्हणा किंवा एकूण या अनुषंगानं येणाऱ्या सृष्टीचक्राचं स्वरूप जे आहे ते आपल्या समोर ठेवलेलं आहे. पंचपादम पितरम द्वादशाकृतिम दिव आऊः परे अर्थे पुरीषिणम अथे मे अन्य उपरे विचक्षणम सप्तचक्रे षडर आहुर अर्पितम इति. 2 विचारधारा ऋषींनी इथे मांडलेल्या आहेत. पहिली विचारधारा काय आहे? पंचपादम पितरम द्वादशाकृतिम दिव आऊः परे अर्धे पुरीषिणम. पंचपाद म्हणजे 5 पाय असलेला. पितरम म्हणजे सगळ्यांचा पिता, जो निर्माता आहे तो. द्वादशांकृती 12 आकृती असलेला असा हा पुरुष. दिवा हा परे अर्धे, अंतरिक्ष लोकांच्याही वर स्थिर असणारा आहे. आणि स्वर्गलोकही त्याच्यामुळे प्रकाशित होतो. पुरीषिणम म्हणजेच जलाचा उत्पादक असंही त्याला म्हटलं जातं. अथ इमे अन्य उपरे विचक्षणम. अन्य काही जण असं म्हणतात की सप्तचक्रे षडर आहुर अर्पितम इति. सप्तचक्रे म्हणजे 7 चक्रांचा किंवा 7 रंगांचा असलेला, षडरे म्हणजे 6 आरे असलेला रथाच्या स्वरूपामधला हा सूर्य, हे जग अर्पितम म्हणजे निर्माण झालेलं आहे, स्थित झालेलं आहे. 2 विचारधारा ऋषींनी इथे जगाच्या आणि सूर्याच्या अनुषंगानं दिलेल्या आहेत.
इथे काळाच्याच अनुषंगानं ही भूमिका परत एकदा आपल्या समोर येते. एक विचारधारा अशी आहे की हा जो सूर्य आहे, हा सूर्य कसा आहे तर तो अंतरिक्षामध्ये वरती आहे. स्वर्गलोकालाही तो प्रकाशित करतोय, याचा अर्थ तो स्वर्गलोकाच्याही वरती आहे. आणि त्याचं भ्रमण कसं आहे तर 5 पाय आणि 12 आरे, 12 रथांच्या अनुषंगानं येणारा. इथे 5 पाय किंवा 5 अवयव म्हणजे 5 ऋतू. ऋतूंची कल्पना त्यांनी इथे 5मध्ये आणलेली आहे. आता वस्तुतः आपल्याकडे मराठी कालगणनेला अनुलक्षून 6 ऋतू येतात: वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर. पण अगदी वैदिक कालपरंपरेमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये हेमंत आणि शिशिर एकच पकडले गेले, कारण त्या दोनही कालखंडातलं वातावरण बरंचसं जवळ आहे, सारखेपणानं आहे. म्हणून त्यांनी 6 ऋतूंच्या जागी 5 ऋतूंनी निर्माण झालेला हा सूर्य, त्याचं असलेलं कार्य आणि त्याला जोडलेले 12 महिने म्हणजे 12 महिने आणि 6 ऋतू, द्वादशांकृती. 12 महिने आणि 6 ऋतूंनी ही वर्षभराची संवत्सराची कालगणना तयार झालेली आहे. आणि दुसरा विचार प्रवाह असा आहे की 7 घोडे असलेला सप्तचक्रे किंवा इंद्रधनुष्याचे 7 रंग, अशाही अनुषंगानं काही चिंतकांनी त्यांचं चिंतन दिलेलं आहे. तेव्हा या 7 चक्रांमध्ये म्हणजेच 7 घोडे असलेला, 7 रंगांचा असलेला हा रथ, त्याचे षडर त्यांनी इथे 6 आरे मांडलेले आहेत. 6 आऱ्यांमध्ये हे 7 घोडे रथाच्या अनुषंगानं बांधलेले आहेत, ते कार्यरत आहेत. आणि आहुर अर्पितम इति, हा घोडा किंवा हा रथ, सूर्याचं हे कार्य रथाचं पुढे जाणारं आहे. म्हणून काळाचा विचार करत असताना आपण नेहमी असं म्हणतो की गेलेला काळ परत येत नाही. हा रथ एकदा पुढे सरकला की पुढे सरकला, तो पुन्हा येत नाही. आम्ही आमचं वाहन पुढे मागे करू, पण इथे ती भूमिका नाही. म्हणून जगताचा पिता या अर्थानं पितर किंवा सूर्य ही भूमिका त्याच्यामध्ये आहे. म्हणून पितरम हा शब्द इथे आला. पण तुम्ही त्याला पितरम म्हणा, त्याला सूर्य म्हणा, त्याला प्राण म्हणा, त्याला प्रजापती म्हणा किंवा त्याला ब्रह्म म्हणा, या सगळ्यांचा विचार हा एकच शेवटी काळाशी, या सृष्टीचक्राशी निगडीत झालेला आपल्याला अनुभवाला येईल. आणि म्हणून या संवत्सर चक्रामध्ये दक्षिणायन उत्तरायण निर्माण केलं, 12 महिन्यांची निर्मिती केली आणि त्याच 12 महिन्यांना अनुलक्षून पुढे कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष हा विचार आला. त्याच्यातून पुन्हा ते दिवस आणि रात्र या भूमिकेवरती आले. आणि मग ह्या विश्वाला जे व्यापलेलं आहे ते ब्रह्मतत्व तुम्ही कसं जाणायचं आहे आणि त्यासाठी तुमच्यामध्ये काय पात्रता असायला हवी आहे, हा विचार त्यांनी दिलेला आहे. आपण 12 ते 16 हे 4 मंत्र उद्याच्या सेशनमध्ये घेऊ आणि आवश्यकता वाटली तर पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. किती स्पष्ट क्लासिफिकेशन केलेलं आहे ना, एकदम क्लिअर क्लासिफिकेशन. अयन आणि
आयन हे वेगळे शब्द आहेत. हां दक्षिणायनाचा मार्ग म्हणून आयन. आयन म्हणजे आयन तिथे निवास. आयन म्हणून. आणि इथे श्रद्धा म्हटलं आहे ते मी जे कर्म करतोय त्यावर माझी श्रद्धा असेल तर ते कर्म अधिक चांगल्या रीतीने होतं. सातव्या मंत्रामध्ये ऋग्वेदाचं मंत्र जे आहे त्याचा रेफरन्स दिलाय. हो आणि मला वाटतं 8व्या मंत्राला सूर्य उपनिषद हे अथर्व वेदाच्या हो. मंत्राचा रेफरन्स दिला. हो हो हे दोन रेफरन्सेस तिकडे येतात, अथर्ववेद आणि ऋग्वेद आणि अथर्ववेद. 8व्या मंत्राला अथर्ववेद. अथर्ववेदाचा सूर्य उपनिषदामध्ये तो मंत्र रेफरन्स येतो. इथे ते म्हणतात फ्रॉम आदित्य इज बोर्न. सूर्यामधनं जल वायू पृथ्वी जल अग्नी आणि आकाश, आणि आदित्यामधनच दिशा, आणि त्याच्यातनच देव, आणि त्याच्यातनच वेद, हे सगळं त्याच्यातनं उत्पन्न होतं. हे सांगा ना. म्हणून सूर्यदेव जो आहे हा ब्रह्मांडाच्या अंश. हा बनतो. आदित्यमधनं वायू पृथ्वी पंचम जल अग्नी आणि आकाश, सो पंचमहाभूत. दिशा डायरेक्शन्स. देवास, इथे देवास म्हणजे इंद्रदेव होते, देवलोक. इंद्रिय देव होतील का? देवलोकाच्या अनुषंगाने. देवलोकाच्या. आणि वेद पण, हां हे सगळं त्याच्यात नाही. आणि म्हणून काय म्हणतो आपण, समय म्हणतो, टाइम इज ऑल्सो प्रजापती. काळाची कल्पना त्याच्याशी आलेली आहे. प्रजापती म्हणजेच काळ. म्हणून तो पुढेच जाणार आहे. ह्या अर्थाने हे बघितलं नव्हतं दक्षिण मार्ग उत्तर मार्ग, की तुम्ही कर्म योग म्हणा, त्यातून ज्ञान योग म्हणा, त्यातून तुम्हाला भक्ती पण जेव्हा अटॅच होते तेव्हा विवेक बुद्धी चालते. हा, आणि तेव्हा जाऊन ते सबीज समाधी किंवा निर्बीज समाधी हा पुढचा प्रवास. म्हणजे ह्याच्यामध्ये उत्तरायण पण आहे. उत्तरायणानंतर कृष्ण का शुक्ल पक्ष ते पण आहे. त्याच्यानंतर दिवस आहे का रात्री ते पण आहे. आणि त्या दिवसामध्ये आपल्या त्या वेळेची नाडी कोणती असेल ते पण असेल. आणि प्लस त्यावेळेला आपलं कर्म आणि कर्मावर शेवटच्या श्वासावर आपली वासना हे पण आहे. व्हेरी म्हणजे नाईस. एवढं सगळं आहे. आणि इष्टकर्म असलं तरी, पूर्त कर्म असलं तरी त्याला वासना जोडलेली आहे, म्हणून आपण परत येणार. आणि वासना नाहीये, निष्काम कर्म आहे, म्हणजे इष्ट पण नाही आणि पुष्ट पण नाही, तरच आपण मुक्तीला जाणार. आणि मुक्तीला गेलं तरी ते काही कितीतरी खरब वर्ष असतील तेवढेच राहणार. तिथून पण परत मागे एवढं पुण्य केलंय तर. म्हणून म्हणतात कॉन्शियसनेस पण हॅज तेव्हा नो मागे एंड. येणं म्हणजे या त्याचं तिकडे येणं एव्होल्युशन असं होतच नाहीये ना. राहतं. याच नाही. पृथ्वी तलावर येणं असं नाही. परत नाही, येणं. कुठल्याही लोकांमध्ये परत येणं म्हणजे परत ते जात्यांतर कर्मयोग ते सांगितलंय ना तसं. परत आलो तरी आपली जाताना जी वासना असेल त्यावेळेस आपण ह्याच देहात आहे ना, म्हणजे मनुष्य लोकातच येणार का बाकी योनीमध्ये जाणार ते त्या वासनांबरोबर असेल. दुसऱ्या योनीत गेलो तरी आपलं कर्म चांगलं असेल तर आपल्याला कदाचित त्या कर्मात चांगले वागणूक मिळेल इतरांकडनं. पण जर आपण ह्याच देहात आलो तर चांगल्या घरात जन्म घेऊ का काय, तर ते मग चांगल्या घरात जन्म घेतला तर परत आपलं कर्म चांगलं बनेल. आपण एक स्टेप अजून पुढे जाऊ. पण पण तिकडे पण योनी हा फरक आहे ना, की मनुष्य योनीत आल्यावर आपण परत बाकीच्या योनीत जातो. हो जातो तेच ना, जात्यांतर जा अनेक त्याच्यासाठी परत म्हणजे ते 84 परत 84 वर्ष घ्यावे लागतात. तेच म्हणजे जाताना आपली वासना जी असेल आणि आपल्या कर्माचं फळाची जी पोटली असेल म्हणजे मागे त्याच्यावरच जाऊ आपण शकतो. कुठल्या योनीत देऊ ते ठरेल. पण योनी हा एक विचार झाला, म्हणजे एका योनीतनं दुसऱ्या योनीत जाणं.
पण दुसरा एका लोकातनं दुसऱ्या लोकामध्ये जाणं, तिसऱ्या म्हणजे भूमधनं भुव, हो, भूला तुमचं वरचे 7 लोक संपलं. आहेत. So, वरच्या हा, 7 ते मोक्षाच्या लोकांमध्ये गोष्टी progress आहे. आहेत. हे पुढे तिथे process परत आहे. चुकलं की खाली उतरणं. हा. सो यू विल कीप. म्हणजे हा लोक सोडून जाणं म्हणजे ह्या लोकातली आपण एक मुक्ती म्हणू, पण डायमेन्शन, दुसऱ्या हा, डायमेन्शन हा, मध्ये त्या enter दुसऱ्या मराठीत काय म्हणतात दुसऱ्या त्याला, लोकात. लोक म्हणतात. नाही, हे डायमेन्शनचा डायमेन्शन शब्द आहे. मिती म्हणतो ना, हो. तो शब्द आलेला आहे कुठेतरी. त्या मितीचं पण आयाम. खूप सुंदर आयाम. खूप सुंदर त्याचं हे सांगितलेलं आहे, त्या मितीचं. So, जसं हे अनंत dimension. आहे तसं अस्तित्व पण अनंत आहे आणि अस्तित्वाचा प्रवास पण अनंत आहे. आणि एका ब्रह्मांडमधनं दुसऱ्या ब्रह्मांडाच्या भूलोकापण मध्ये जाणार, हो. तिकडची परत 14 लोक. हो. ओके, नेव्हर एंडिंग स्टोरी आहे. मस्त तेच. ओंकार.